जो फिट आहे तो हेल्दी असेलच असं नाही. माणूस मरतो म्हणजे काय? बंद पडल्या हृदय चालू करता येते. तो हृदय बंद पडला म्हणजे मृत्यू नाही. मेंदू बंद पडणे म्हणजे मृत्यू. त्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये आपण काय म्हणतो? ब्रेन डेथ. ब्रेन डेथ ही इरिव्हर्सिबल असते. आजोबा काय होतंय? डोळे उघडा. CPR द्वारे मी बंद पडले हृदय चालू करत नाहीये. AED ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर जे वापरण्यासाठी डॉक्टरची गरज नसते. हृदयाच्या डाव्या बाजूला दाबायचं नाही. 1 2 3. माझा हात बेंड होतोय का? एल्बो बेंड होतायत का? नाही होत. तर मिनिटाला 100 ते 120 वेळा तुमची छाती दाबून व्हायला पाहिजे. एकदा ब्रेन डेथ झाल्यानंतर कोणतेही उपचार कामाला येत. एक अतिशय छान उपक्रम या ठिकाणी आपण आज घेत आहोत. तुम्ही तर दर रविवारी भेटता आणि ट्रेकिंग करत असता. बरोबरनी वसुंधरा अभियानामार्फत निसर्गाचं संवर्धन आणि आपण एक म्हणू की एक हेल्थ अवेअरनेस पण त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट अवेअरनेस हे दोन्ही कार्य तुम्ही सायमल्टेनियसली करत आहात. पण आपल्यामध्ये एक वाक्य आहे, शरीरम खलु सर्वार्थ धर्मार्थ साधनम, की आपलं शरीर जर का चांगलं असेल तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, ज्या समाजासाठी असतील, स्वतःसाठी असतील, आपल्या फॅमिलीसाठी असतील. तर आपण आज एक वेगळा कन्सेप्ट घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत की मला काय झालं तर मी काय करावं आणि माझ्या परिवारातल्या, माझ्या मित्रपरिवाराला किंवा अगदी त्रयस्थ कोणी आहे एखादा त्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालं तर काय करावं याविषयी आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. आपल्या मनात प्रश्न पडतो की अरे इतका चांगला फिटनेस आहे, एवढं सगळं ट्रेकिंग, कायम लोकांचा हा प्रश्न असतो, अरे तो तर ट्रेकिंग करत होता मग त्याला असं कसं झालं. लोकांना असं वाटतं की ट्रेकिंग करून आला म्हणजे तो अमृत पिऊनच आला, त्याला काहीच होणार नाही. किंवा एखादी अरे हा एवढी ॲक्टिव्हिटी करतो आणि मग त्याला कसं काय होऊ शकतो, हा एक मोठा प्रश्न असतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात की ट्रेकिंग ॲक्टिव्हिटी करत असताना दोन गोष्टी आपल्या मनात क्लिअर पाहिजे. हेल्थ आणि फिटनेस या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवा. जो फिट आहे तो हेल्दी असेलच असं नाही आणि जो हेल्दी आहे तो फिट असेलच असं नाही. याच्यामध्ये एक संभ्रम निर्माण करू नका की अरे हा रोज जातो, अरे जिममध्ये जो ट्रेडमिलवरती रोज पळतो तो ट्रेडमिलवरतीच अरेस्ट झालेला आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतात, कायम व्हिडिओ आपल्याकडे येतात. आणि बरेचदा आपल्या मनात प्रश्न असा पडतो की असं का झालं आणि असं झालं तर काय करायचं. आपल्या मनामध्ये एक जी भीती असते ती असती हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक येणं, ही आपल्या मनात, सगळ्यांच्या मनात भीती असते. मग इथं बसलेल्या कोणाही माणसाला असं कधी ना कधीतरी जीवनात वाटलं असेल की मला छातीत दुखायला लागल्यानंतर मला हार्ट अटॅक आला का, ही मनामध्ये शंका येते. आणि ती रात्री अपरात्री येते की जेव्हा आपल्याकडं डॉक्टर आणि बाकीच्या गोष्टी उपलब्ध नसतात तेव्हा अशी मनात शंका येते की अरे मला हृदयविकाराचा झटका आला असेल. किंवा ट्रेकिंग करत असताना अचानक छातीत दुखायला लागतं की अरे मला हृदयविकाराचा झटका आला तर काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की एखादी व्यक्ती बेशुद्ध झाल्यानंतर करायचे प्रथमोपचार हे सगळ्यासाठी सेम आहेत. म्हणजे त्याला हृदयविकाराचा झटका आलेला असू दे, नाहीतर तो एखाद्या उंचावरून खाली पडला, डोक्याला मार लागलेला असू दे, किंवा त्याला एखादा विद्युत प्रवाहाचा झटका बसलेला असू दे, नाही तर एखाद्या त्याला गाडीने उडवलेला असू दे. आपल्याला कारण माहिती नाही. तुम्ही बघितलं एखादी व्यक्ती बेशुद्ध पडली, काय करायचंय हे सगळ्यात पहिल्यांदा बघूया की अनकॉन्शियस झाल्यानंतर काय करायचंय. आपण बरेचदा आपला एक सगळ्यात मी म्हणेन की या जगामध्ये आपण म्हणतो की प्रेशियस काय, प्रेशियस आपण गोल्ड, प्लॅटिनम, आपण अनेक नावं घेतो की अरे हे जास्त प्रेशियस आहे. तर सगळ्यात प्रेशियस काय? टाइम, काळ. काळ हा सगळ्यात आपण म्हणू की प्रेशियस आहे की त्याला तुम्ही खरेदीच नाही करू शकत. ओके, या ठिकाणी वेळ हा अतिशय महत्त्वाचा असतो की तुम्ही किती वेळात प्रतिसाद दिला, एखाद्या घटनेला किती वेळात प्रतिसाद दिला याच्यावरती सगळं भवितव्य अवलंबून असतं. मी खूप ज्ञानी आहे पण मी प्रतिसाद दिला नाही, मी वेळेत मदत केली नाही. माझ्यासमोर दिसतोय रस्त्यावरती एखाद्या माणसाला गाडी उडून गेली, मी बघ्याची भूमिका घेत उभं राहिलो आणि मला 10 मिनिटानंतर वाटलं की नाही मी मदत करायला पाहिजे, मी पुढं गेलो, मला उशीर झाला. मी माझी 10 मिनिटं केवळ वाट पाहण्यात घालवली की मी याला मदत करू की नको करू. माणूस मरतो म्हणजे काय होतं कोण सांगेल? हृदय बंद पडतं. पण हृदय बंद पडलं, आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, त्याला शॉक दिला, त्याला डिफिब्रिलेशन म्हणतो वैद्य, आपण शॉक दिला, हृदय परत चालवलं, आपण काय म्हणणार? तो मेला होता आता जिवंत झाला असं म्हणणार. म्हणजे हृदय बंद पडतं म्हणजे मृत्यू असं जर का म्हटलं तर बंद पडल्या हृदय चालू करता येतंय. आपल्या शरीरामध्ये दोन गोष्टी आहेत. आपण श्वास घेतो, आपण जो श्वास घेतो त्यामार्फत ऑक्सिजन आतमध्ये घेतो. श्वासामार्फत जो ऑक्सिजन आतमध्ये घेतला
तो रक्तामार्फत सर्व शरीराला जातो. मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत हा ऑक्सिजन संपूर्ण शरीराला पुरवला जातो. ज्या पद्धतीने एखादी गाडी चालण्यासाठी पेट्रोलची गरज असते, एखादा पंप चालण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज असते, तो थांबला की गाडी बंद पडते, पंप बंद पडतो. त्याच पद्धतीने ऑक्सिजन नाही मिळाला तर आपलं शरीर बंद पडतं. सो ऑक्सिजन इज द फ्युएल फॉर सर्वायवल. माणसाला जगण्यासाठी जे काय फ्युएल लागतं ते ऑक्सिजन आहे, आणि ते मिळण्यासाठी श्वास आणि हृदयक्रिया या दोन्ही गोष्टी चालू असणं गरजेचं आहे. केवळ श्वास चालू आहे पण हृदयक्रिया बंद पडली तर काय होईल? आतमध्ये घेतलेला श्वास आहे हा रक्तामार्फत जो ऑक्सिजन आहे तो शरीरात पुरवला जाणार नाही, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बंद होईल. त्यामुळे नुसता श्वास असून चालून उपयोग नाही, नुसतं हृदयक्रिया चालू असून उपयोग नाही, या दोन्ही गोष्टी चालू असणं गरजेचं असतं. माणूस मरतो म्हणजे काय होतं तर सगळ्यात जो महत्वाचा अवयव आहे आपल्या शरीरातला तो आहे मानवी मेंदू. हा जर का बंद पडला तर आपण त्याला डेथ असं म्हणतो. हृदय बंद पडला म्हणजे मृत्यू नाही, श्वास बंद पडला म्हणजे मृत्यू नाही, तर मेंदू बंद पडणे म्हणजे मृत्यू. त्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये आपण काय म्हणतो? ब्रेन डेथ. जेव्हा डॉक्टर डेथ डिक्लेअर करतात, या माणसाची डेथ डिक्लेअर झाली, त्याचा श्वास बंद पडला का, हृदय बंद पडला का, हे नाही बघत. हे बघतातच, पण त्याच्या बरोबरीने याची ब्रेन डेथ झाली आहे का, कारण ब्रेन डेथ ही इरिव्हर्सिबल असते. पाठीमागे नाही फिरवता येत. बंद पडल्या हृदय चालू करता येतं, बंद पडल्या श्वास पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवलं की परत चालू झाला भाता. सगळ्या गोष्टी परत चालू करतात. एकच गोष्ट फक्त परत चालू नाही करता येत, ती म्हणजे मानवी मेंदू. त्यामुळे तो बंद पडला, त्याची डेथ झाली म्हणजे माणसाचा मृत्यू झाला असं आपण म्हणतो. तर ही ब्रेन डेथ कशामुळे होती? मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा नाही झाला तर मेंदूच्या पेशी मृत पावायला लागतात. एका क्षणानंतर ही प्रोसेस जी असते त्याला आपण इरिव्हर्सिबल होत जाते आणि तिला आपण म्हणतो ब्रेन डेथ. कारण काही असो ही व्यक्ती आपल्या समोर बेशुद्ध पडलेली आहे. बेशुद्ध म्हणजे जी व्यक्ती शुद्धीत नाही ती बेशुद्ध आहे. इथं कारणाची चर्चा करू नका. हे पहिल्यांदा कायम वाक्य डोक्यात फिट ठेवा. का झालं, कसं झालं याची चर्चा करू नका. पहिली स्टेप, सीन सेफ आहे का, मला काम करायला ही जागा योग्य आहे का, हे पहिले बघा. तुमचं जे आयुष्य आहे, तुमचा जीव आहे, हा पण महत्वाचा आहे. तुमचा एखाद्याला वाचवण्यासाठी तुमचा जीव पण धोक्यात घालू नका. बरेचदा आपण बघतो की एखादा माणूस बुडतो, दुसरा माणूस त्यात उडी मारतो आणि तो पण मरतो, हा पण मरतो. किंवा रस्त्याच्या मध्ये हा माणूस पडला, आपल्याला सांगितलं संडे आयकर लेक्चर झालं मागच्या रविवारी, रस्त्याच्या मध्येच प्रथमोपचार द्यायला सुरुवात केली, पुढची गाडी आली, आधी एक जण होता नंतर 2 जण झाले. असं पण होऊ देऊ नका. तुमचा पण जीव महत्वाचा आहे. लक्षात ठेवा की एखाद्या ठिकाणी एखाद्याला विद्युत प्रवाहाचा झटका लागलाय, तुम्ही म्हटलं काय झालं, खांद्यावर थोपटलं, दोघांनाही झटका लागला, दोघेही बेशुद्ध. सगळ्यात पहिल्यांदा बघा हे काम करायला ही जागा योग्य आहे का, नसेल तर ती योग्य करा. त्याला म्हणतात सीन सेफ्टी. याला काय म्हणतात? सीन सेफ्टी. सीन सेफ करा. कशा पद्धतीने अप्रोच, आपल्याला जेव्हा एखादी दुर्घटना होती ना तेव्हा आपल्याला पटकन आठवत नाही. हे फक्त स्टेप लक्षात ठेवा. स्टेप, ही व्यक्ती बेशुद्ध पडली आहे, मला सीन सेफ आहे, ओके. पुढचा रिस्पॉन्स चेक करणं, प्रतिसाद. ती व्यक्ती प्रतिसाद देते का नाही बघा. प्रतिसाद कसा बघायचा? ही व्यक्ती खाली पडली आहे, हिच्या खांद्यावर थोपटायचं, आजोबा काय होतंय, डोळे उघडा. याला म्हणायचं प्रतिसाद बघणं, याला म्हणतात रिस्पॉन्स चेकिंग. रिस्पॉन्स चेकिंग, खांद्यावर थोपटायचं, विचारायचं काय होतंय, डोळे उघडा. किंवा आपल्याला नाव माहिती असेल, राजू काय होतंय, याला उत्तर दिलं ठीक आहे, नाही दिलं तर कानाला चिमटा काढा. तुम्हाला उत्तर नाही दिलं तुमच्या प्रश्नाला खाली पडलेल्या व्यक्तीने, एक जोरात कानाला चिमटा काढा, भोवईच्या मध्ये चिमटा काढा. याला म्हणतात रिस्पॉन्स चेकिंग. याला प्रतिसाद दिला नाही, काहीच नाही, त्याला तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही, तुम्ही चिमटा काढला तरी डोळे उघडले नाहीत, मान हलवली नाही, काहीच प्रतिसाद नाही दिला, या व्यक्तीला म्हणायचं अनरिस्पॉन्सिव्ह व्यक्ती, अनरिस्पॉन्सिव्ह पर्सन. जेव्हा दुर्घटना होती तेव्हा ट्रान्सपोर्टेशनवर फोकस केला जातो. डोंट फोकस ऑन ट्रान्सपोर्टेशन, फोकस ऑन द ट्रीटमेंट. कॉल 108. आपला फॅमिली डॉक्टर, आपल्या जवळचं हॉस्पिटल, आपल्या जवळची ब्लड बँक, आपल्या जवळचा म्हणजे जी ॲम्ब्युलन्स आपल्याला मदतीला येऊ शकते, याचे नंबर आपल्या मोबाईलमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच जणांचे मोबाईल आहेत ना लॉक मोडमध्ये असतात. तुम्ही बेशुद्ध पडला ना, अरे ही व्यक्ती कोण, याच्यामध्ये 4 मिनिटं चालली जातात. तर याच्यामध्ये एक ऑप्शन असतं ज्याला एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणतात. विदाउट अनलॉकिंग युअर मोबाईल, तो पर्सन तो डायरेक्ट तुम्हाला जो कोणाला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट करायचा आहे तो ओपन करू शकतो. तर असा नंबर आपल्या याच्यात सेव्ह करून टाका. ह्या लेफ्ट कॉर्नरला असतं, या ठिकाणी जर का तुम्ही केलं तर एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट करू शकता की वेअर
समोरचा माणूस तुमचा फोन अनलॉक न करता सुद्धा एका कॉन्टॅक्टला फोन करू शकेल. तर कार्डियक ॲम्ब्युलन्सला लगेच कॉल करा. केव्हा कॉल करा? जेव्हा ही व्यक्ती अनरिस्पॉन्सिव्ह असेल तेव्हा. कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये एक डिफिब्रिलेटर नावाचं मशीन असतं, शॉक द्यायचं मशीन असतं, की ज्याद्वारे बंद पडले हृदय परत चालू करता येतं. पण CPR-द्वारे मी बंद पडले हृदय चालू करत नाहीये. CPR-द्वारे मी फक्त बाहेरून हृदय दाबून मेंदूचा रक्तपुरवठा तात्पुरता चालू करतोय. बंद पडले हृदय मी चालू नाही करत आहे. बंद पडले हृदय फक्त आणि फक्त शॉक द्यायचं मशीन जे डिफिब्रिलेटर त्याद्वारेच चालू करता येतं. हे शॉक द्यायचं मशीन कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये असतं. ते लवकरात लवकर जर का या ठिकाणी आलं आणि असं म्हणतात की जितक्या लवकर या माणसाला डिफिब्रिलेशन दिलं जाईल, बेशुद्ध पडलेल्या माणसाला शॉक दिला जाईल, तेवढी त्याची जगण्याची शक्यता वाढते. आणि याच्यासाठी एक छान मशीन असतं जे AED नाव असतं. काय नाव असतं? AED, ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर, जे वापरण्यासाठी डॉक्टरची गरज नसते. या मशीनमध्ये सॉफ्टवेअर असतं, हे सगळा निर्णय घेतं. जे काम डॉक्टरचं असतं ते सगळ्याचा सगळा निर्णय या मशीनमधलं सॉफ्टवेअर घेतं. त्याच्यामध्ये 2 स्टिकर सारखे पॅड असतात, एक डाव्या बाजूला लावा, एक उजव्या बाजूला लावा. ते लावलं की मशीनमध्ये स्पीकर असतो. त्या मशीनमध्ये काय असतो? स्पीकर असतो. आणि तो ॲनालाइज करतो की या पेशंटला शॉक द्यायची गरज आहे का नाही. ते जे काम डॉक्टर करतो ते सॉफ्टवेअर करतं. सो पहिल्यांदा मशीन ओपन केलं की त्यातनं आवाज येतो, अटॅच द पॅड टू द पेशंट्स चेस्ट. अटॅच द पॅड टू द पेशंट चेस्ट. ही व्यक्ती बेशुद्ध पडली आहे, हिच्या छातीला दोन्ही बाजूला पॅड लावा. ते चित्रामध्ये दाखवलं असतं, एक डाव्या बाजूला कुठं लावायचं, उजव्या बाजूला कुठं लावायचं. स्टिकर सारखे पॅड असतात, दोन्ही बाजूला पॅड लावले की पुढची कमांड येते की अनालायझिंग रिदम डोंट टच. म्हणजे मी आता ECG बघतोय, तुम्ही जर का त्याला हात लावत असाल तर बाजू लावा, टच करू नका. 10 सेकंदामध्ये मशीन अनालाइज करतं की या पेशंटला शॉक द्यायची गरज आहे का, याचं हृदय बंद पडलेलं परत चालू होईल का. आणि 10 सेकंदामध्ये सांगतं रिदम इज शॉकेबल, शॉक द पेशंट. हे सगळं व्हॉइस प्रॉम्प्ट असतात. तुमचं काम काय? फक्त पॅड लावा आणि मशीन काय सांगता ऐका. मशीननी सांगितलं रिदम इज शॉकेबल, शॉक द पेशंट, तर त्याच्यावर रेड कलरचं बटन असतं. तुम्हाला एनर्जी पण सिलेक्ट नाही करायची. मशीननी सांगितलं रिदम इज शॉकेबल, शॉक द पेशंट, फक्त रेड कलरचं बटन दाबायचं. द शॉक गेट डिलिव्हर्ड अँड द चान्सेस ऑफ रिस्टार्टिंग द हार्ट इन्क्रीजेस. म्हणजे बंद पडलेलं हृदय परत चालू व्हायची शक्यता वाढते. याला म्हणतात AED, ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर, जे हृदय विकारापासून बेशुद्ध झालेल्या माणसाचा जीव वाचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावतं. आणि हे वापरण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही. तर कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये हे मशीन असतं, म्हणून कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलवायचे. तुम्ही जर का नुसतं फोन करून सांगितलं की अहो इथे एक माणूस बेशुद्ध पडलाय, ॲम्ब्युलन्स पाठवा, तर एक खटारा येईल ज्याच्यामध्ये फक्त ड्रायव्हर असेल आणि तो फक्त तुमच्या पेशंटला जाऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आणि तुमचं जे काम आहे जीव वाचवण्याचं ते होणार नाही. तर पहिली स्टेप तुम्हाला सांगितली, एखादी व्यक्ती बेशुद्ध पडली, पहिल्यांदा बघा सीन सेफ आहे का. दुसरं, रिस्पॉन्स चेक करा, खांद्यावर थोपटा, नाव विचारा, नाही उत्तर दिलं कानाला चिमटा काढा. काही प्रतिसाद नाही दिला त्याला म्हणायचं अनरिस्पॉन्सिव्ह विक्टीम. पुढची स्टेप काय? खिशातला मोबाईल काढा. किती नंबरला कॉल करायला सांगितला? 108ला. काय सांगणार? या ठिकाणी एक माणूस अनरिस्पॉन्सिव्ह, काय म्हणायचं? अनरिस्पॉन्सिव्ह. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 म्हणेपर्यंत पेशंटच्या छातीकडे नजर टाका आणि बघा छाती वर खाली होते आहे का नाही. छाती वर खाली होते का नाही म्हणजे काय होतंय का नाही बघायचंय. श्वास म्हणजे त्या माणसाला काय मिळतंय का नाही, ऑक्सिजन मिळतंय का नाही ते बघायचंय. 10 सेकंदात बघा पेशंटची छाती वर खाली होते का, पेशंट श्वास घेतोय का. जर का छाती वर खाली होत नसेल तर त्याला CPR चालू करा की जेणेकरून त्याची ब्रेन डेथ होणार नाही. कुठले 2 मुद्दे सांगितले CPR देण्यासाठी. क्रायटेरिया काय? पहिला, ती व्यक्ती अनरिस्पॉन्सिव्ह पाहिजे. पहिल्यांदा कोणत्याही व्यक्तीला CPR देण्याच्या आधी ती अनरिस्पॉन्सिव्ह की नाही बघा. खांद्यावर थोपटा, प्रश्न विचारा, कानाला चिमटा काढा, नाही उत्तर दिलं कॉल करा आणि पुढच्या स्टेपमध्ये छाती वर खाली होते का नाही बघा, श्वास होतोय का नाही बघा. जर का नसेल तर CPR लगेच चालू करा. कशासाठी द्यायला सांगितलं? व्हॉट इज द एम ऑफ गिव्हिंग CPR? ब्रेन डेथ होऊ नये. आपलं काम काय की डॉक्टरांकडे जाईपर्यंत त्याची ब्रेन डेथ होऊ नये, मृत्यू होऊ नये, एवढंच आपलं काम आहे. आता पहिली गोष्ट, ती व्यक्ती हार्ड सरफेसवर पाहिजे. ज्याला तुम्हाला CPR द्यायचा आहे
ती व्यक्ती समजा टेबलवर असेल, जमिनीवर असेल किंवा सतरंजीवर असेल, गादीवरती असेल, घरातला बेड सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हृदयाच्या डाव्या बाजूला दाबायचं नाही, छातीच्या डाव्या बाजूला दाबायचं नाही. डोंट प्रेस ऑन हार्ट, डोंट कॉम्प्रेस ऑन लेफ्ट साइड, डोंट कॉम्प्रेस ऑन द लेफ्ट साइड, डोंट कॉम्प्रेस ऑन द राईट साइड, कॉम्प्रेस ऑन द सेंटर ऑफ द चेस्ट. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, ज्या माणसाला चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचंय, CPR द्यायचंय, त्याच्या छातीच्या मध्यभागी दाबायचं. आपली शर्टाची बटनपट्टी जिथं असते, दोन्हीकडच्या बरगड्या जिथे एकत्र येऊन मिळतात, तो छातीचा मध्यभाग. तर छातीच्या मध्यभागी हात ठेवताना तुमचा डॉमिनंट हँड, म्हणजे तुम्ही राईट हँडेड असेल राईट, एखादा लेफ्ट हँडेड असेल तर लेफ्ट, जो तुमचा डॉमिनंट हँड आहे तो पहिल्यांदा ठेवा. मी समजा राईट हँडेड आहे, मी अशा पद्धतीने हा राईट हँड ठेवला. हाताचा हा जो हाडाचा भाग आहे, ज्याला आपण हिल म्हणतो, हा ठेवा. असा पंजा नाही ठेवायचा, असं नाही ठेवायचा, पंजा नाही ठेवायचा. इट इज द हिल, दॅट इज द प्रॉमिनंट पार्ट ऑफ द पाम, बोनी पार्ट इज द हिल. कसं आहे, माझ्या हाताची पोझिशन कशी आहे? स्ट्रेट आणि परपॅन्डिक्युलर. या पेशंटच्या छातीला माझ्या हाताची पोझिशन स्ट्रेट आणि परपॅन्डिक्युलर आहे. आता हा जो दुसरा हात आहे, हा असा इंटरलॉक करा, अजून जवळ जरा थोडा, हा असा इंटरलॉक करा आणि एल्बो लॉक करा. हे जे एल्बो लॉक करणं म्हणजे काय, हे जर का मी असे तिरके ठेवले तर काय होईल, छाती दाबताना ते असे वागतील. सो व्हाईल गिव्हिंग कॉम्प्रेशन, हँड शुड बी परपॅन्डिक्युलर अँड द स्ट्रेट, आणि स्टार्ट कॉम्प्रेसिंग इन अ परपॅन्डिक्युलर. 1 2 3. माझा हात बेंड होतोय का, एल्बो बेंड होत आहेत का, नाही होत आहेत. सो सरळ रेषेमध्ये मी छाती दाबायला सुरुवात केली. याची डेप्थ किती पाहिजे, किती खाली दाबायचं? खूप कमी दाबलं तरी उपयोग नाहीये, खूप जास्ती दाबून उपयोग नाहीये. तर साधारणतः जेव्हा तुम्ही छाती दाबताय तेव्हा 5 ते 6 सेंटीमीटर खाली जाईल, अशा पद्धतीने छाती दाबायला सुरुवात करा. याच्याने काय होईल, कोण सांगेल? काय होईल? ही व्यक्ती बेशुद्ध पडली आहे, हिची हृदयक्रिया बंद पडली आहे, श्वास बंद पडली आहे. पण मी असं छाती दाबल्यामुळे काय होईल, मेंदूचा रक्तपुरवठा चालू करायचा आहे. हा पंप आहे, हृदय हा काय पंप आहे, बंद पडलेला आहे. मी जेव्हा ते वरून जेव्हा छाती दाबतो तेव्हा हे हृदय दाबलं जातं. पाठीमागचे मणके आणि ही छातीची मधली पट्टी उरोस्थी आहे, याच्यामध्ये ते दाबायला लागतं. आणि एखादा बलून आहे, एखादा फुगा आहे, तो असं जर का दाबलं तर काय होईल, अशी पिचकारी उडेल त्यातनं. तर जेव्हा मी छाती दाबतो तेव्हा हार्ट कॉम्प्रेस होऊन ही रक्ताची पिचकारी वरच्या दिशेने आर्टिफिशियली, ज्याला एक्सटर्नल कॉम्प्रेशन होऊन परत एकदा रक्तपुरवठा चालू होतो आणि मेंदूला रक्त मिळायला लागतं. सो द एम ऑफ गिव्हिंग चेस्ट कॉम्प्रेशन इज टू रिस्टोर द ब्लड सप्लाय टू द ब्रेन. बंद पडलेला रक्तपुरवठा मेंदूचा परत चालू करणं हा चेस्ट कॉम्प्रेशन देण्याचा उद्देश आहे. कुठं दाबायला सांगितलं? छातीच्या मध्यभागी. किती दाबायचंय? 5 ते 6 सेंटीमीटर. बरं, किती वेळा दाबायचं? येस, बरोबर आहे. तर त्याचा वेग जो आहे, वेग, रेट ऑफ कॉम्प्रेशन. रेट ऑफ कॉम्प्रेशन म्हणजे काय की इफ आय कॉम्प्रेस कंटिन्युअसली, मी जर का कंटिन्युअस दाबा लागलो 1 2 3 4 5 6, सो इफ आय गिव्ह कॉम्प्रेशन कंटिन्युअसली आय शुड कंप्लीट 100 to 120 कॉम्प्रेशन्स इन 1 minute. मी जर का थांबलोच नाही, एखाद्याने म्हटलं मी स्टॉप वॉच लावतो, तू छाती दाबायला सुरुवात कर, तर मिनिटाला 100 ते 120 वेळा तुमची छाती दाबून व्हायला पाहिजे, इतक्या वेगाने दाबायचे. जर का मेंदूचा रक्तपुरवठा जर का आपल्याला रिस्टोर करायचा असेल तर आपल्याला मिनिटाला 100 ते 120 या गतीने छाती दाबली पाहिजे, म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत होईल. पण जर का मी फक्त कॉम्प्रेशनच देत राहिलो तर फक्त रक्तपुरवठा मिळेल, तो श्वास घेतोय का व्यक्ती? नाही घेते. मी जर का छाती दाबत राहिलो तर फक्त मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत होईल, हा माणूस श्वास घेत नाहीये, त्यामुळे त्याला ऑक्सिजन सुद्धा देणं गरजेचं असतं. म्हणून काय करायचं, 30 वेळा छाती दाबून झाली, 1 2 3 4 26 27 28 29 30, 30 वेळेला छाती दाबून झाली की डोकं तिरकं करायचं. डोकं तिरकं करायचं, नाक दाबायच्या, दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्याच्या तोंडात श्वास फुंकायचा. किती वेळा छाती दाबल्यानंतर? 30 वेळेला छाती दाबली की डोकं तिरकं करा. नाकपुडी का दाबायची बरं? नाहीतर तोंडाने दिलेला श्वास
नाकातून बाहेर येईल. म्हणून तोंडावाटे श्वास जेव्हा आपण फुंकतो पेशंटच्या तोंडामध्ये तेव्हा नाक दाबायचं पेशंटचं. तुम्हाला कसं कळेल की तुम्ही दिलेला श्वास पेशंटच्या छातीत गेला का नाही, कसं कळेल? छातीवर होईल. तुम्ही जेव्हा श्वास फुंकताय तेव्हा छातीकडे नजर ठेवा. तुम्ही श्वास फुंकला, पेशंटची छाती वर झाली, याचा अर्थ तुम्ही दिलेला ऑक्सिजन पेशंटच्या छातीत गेला. असं किती वेळा करायचं? 2 वेळा. 2 वेळा. 30 वेळेला छाती दाबा, 2 वेळेला श्वास द्या. याला म्हणतात सीपीआरचा रेशो. काय म्हणायचं? सीपीआरचा रेशो. काय रेशो आहे? 30:2. 30:2. 30 वेळेला छाती दाबा, 2 वेळेला श्वास द्या. हा झालं एक सायकल. 30:2. 30:2 हे झालं एक सायकल. असं 2 मिनिटामध्ये 5 वेळा व्हायला पाहिजे. जोपर्यंत वैद्यकीय उपचार मिळत नाहीत किंवा ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जात नाही किंवा त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स येत नाहीये तोपर्यंत 30:2 30:2 30:2 30:2 या पद्धतीने तुमचं काम चालू ठेवायचं आहे. एकदा ब्रेन डेथ झाल्यानंतर कोणतेही उपचार कामाला येत नाहीत, की सगळ्या गोष्टी होणार आहेत पण त्या व्यक्तीची ब्रेन डेथ व्हायला नाही पाहिजे. परत एकदा आपण आता स्टेप डिस्कस करू. पहिली स्टेप काय सांगितली? पहिल्यांदा डिस्कस काय केलं की एखादी व्यक्ती बेशुद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं? सीन सेफ आहे का बघा. तुम्हाला काम करण्यासाठी ही गोष्ट, समजा एखादी व्यक्ती आगीत आहे, आग लागली आहे, धुरामध्ये आहे, तुम्ही आतमध्ये गेला तर तुम्हाला पण धुरापासून गुदमरायला होईल. पहिल्यांदा त्या व्यक्तीला बाहेर काढा, सेफ सीनला आणा. दुसरं, एकदा सीन सेफ झाला की दुसरा स्टेप काय सांगितली? चेक रिस्पॉन्स. काय सांगितलं? रिस्पॉन्स. काका काय होतंय? डोळे उघडा. काहीच प्रतिसाद नाही दिला, कानाला चिमटा काढा. काहीच प्रतिसाद नाही दिला, याला काय म्हणायचं सांगितलं? अनरिस्पॉन्सिव्ह पर्सन. अनरिस्पॉन्सिव्ह पर्सन. दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप काय सांगितली? मोबाईल काढा, कॉल करायला कशाला करा? 108ला किंवा तुम्हाला माहित असलेल्या ॲम्ब्युलन्स सिस्टीमला कॉल करा आणि काय मागवा? का बरं कार्डियाक ॲम्ब्युलन्स मागवायला सांगितली? कारण त्यामध्ये काय असतं? एईडी असतं. आता ॲम्ब्युलन्स येईपर्यंत किंवा हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत ब्रेन डेथ होऊ नये म्हणून काय सांगितलं द्यायला? त्याच्या आधी काय सांगितलं? छातीकडे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे चेस्ट कॉम्प्रेशन देण्याच्या अगोदर पहिलं कन्फर्म करा की छाती वरखाली होत नाहीये ना. छाती वरखाली होत नसेल तरच छाती दाबायची. चेस्ट कॉम्प्रेशन हे कोणाला द्यायचं? अनरिस्पॉन्सिव्ह आहे आणि छाती वरखाली होत नाहीये तरच त्याला चेस्ट कॉम्प्रेशन आणि सीपीआर द्यायचा आहे. पुढची स्टेप, पेशंटला कुठे ठेवायला सांगितलं? हार्ड सरफेस. छाती कुठे दाबायला सांगितली? सेंटर ऑफ द चेस्ट. डॉमिनंट हँड कुठं ठेवायला सांगितला? छातीच्या मध्यभागी. कसा पाहिजे? स्ट्रेट आणि परपेंडिक्युलर. त्यानंतर दुसऱ्या हाताने इंटरलॉक करायला सांगितलं सो दॅट बेंड व्हायला नको हात. छाती दाबताना किती खाली जायला पाहिजे म्हणून सांगितलं? 5 ते 6 सेंटीमीटर. वेग किती सांगितला? रेट कंटिन्युअस जर का दिले तर किती व्हायला पाहिजे? 100 to 120. जर का मी मध्ये मध्ये थांबलो नाही, पेशंटला श्वास द्यायला थांबलो नाही तर मिनिटात किती व्हायला पाहिजे? 100 ते. त्याला कॉम्प्रेशन ओनली सीपीआर म्हणतात. ती केव्हा द्यायची ते पण सांगतो तुम्हाला. कॉम्प्रेशन ओनली सीपीआर जर का दिली तर फक्त 100 ते 120 व्हायला पाहिजे. पण आपण जर का श्वास द्यायचा झाला तर किती कॉम्प्रेशन नंतर द्यायचा? 30. 30 वेळेला छाती दाबून झाली की डोकं तिरकं करायचं, नाक दाबायचं आणि तोंडावाटे श्वास द्यायचा. जेव्हा श्वास दिला तेव्हा छाती वर झाली की नाही बघा. असे किती श्वास द्यायचे? 2. म्हणजे सीपीआरचा रेशो काय? 30:2. 30:2. असं किती वेळा व्हायला पाहिजे? 2 मिनिटामध्ये 5 वेळा. 30:2 30:2 30:2 असं 2 मिनिटात 5 वेळा. 2 मिनिटानंतर काय करायचं? चेंज युअर पोझिशन. म्हणजे मी आणि माझा मित्र सीपीआर देतोय, मी छाती दाबतोय, तो श्वास देतोय. 2 मिनिटांत आम्ही पोझिशन चेंज करणार. तो छातीला येणार, मी डोक्याच्या बाजूला जाणार. परत हेच चालू राहील. जोपर्यंत वैद्यकीय उपचार मिळत नाही तोपर्यंत पोझिशन दर 2 मिनिटांनी चेंज करायची. 30:2 30:2 5 वेळा करा. 5 वेळा देऊन झालं, 30:2 30:2 5 वेळा झालं की एक शॉक द्यायचा. जोपर्यंत माणूस शुद्धीत येत नाही तोपर्यंत दर 2 मिनिटांनी एक शॉक आणि 30:2 30:2 असं 2 मिनिटांमध्ये 5 वेळा असं परत करत राहायचं जोपर्यंत ती व्यक्ती शुद्धीत येत नाही तोपर्यंत. जर का त्या व्यक्तीने डोळे उघडले, अचानक समजा 10 मिनिटं सीपीआर दिला आणि त्याने डोळे उघडले, हातपाय हलवले, तर मग सीपीआर थांबवायची आणि त्याला डाव्या कुशीवर झोपवायचं. मग सीपीआर नाही द्यायचा, मी त्याला अशा पोझिशनमध्ये झोपवलं तर सगळ्यात मोठा धोका जो राहतो तो म्हणजे ॲस्पिरेशन. मग या माणसाने उलटी केली
तर ही उलटी बाहेर यायच्या ऐवजी त्याच्या श्वास मार्गात जाते आणि तो माणूस गुदमरून मरतो. याला म्हणतात ॲस्पिरेशन. म्हणजे कोणतीही व्यक्ती जी कॉन्शियस नाही आहे पण तिला CPRची पण गरज नाही आहे, म्हणजे तिचा श्वास चालू आहे, छाती वर खाली होते, या व्यक्तीला कधीही अशा पोझिशनमध्ये झोपवायचं नाही, ज्याला आम्ही सुपाईन म्हणतो त्यात झोपवायचं नाही. तर त्याला एका अंगावर झोपवायचं. एका अंगावर झोपवल्याने त्याला जर का उलटी झाली तर ती तोंडावाटे बाहेर पडते आणि श्वास मार्गात जात नाही आणि तो माणूस गुदमरून मरत नाही. किंवा एखादा माणूस पडलाय, एखादा दरी कड्यावरनं खाली ट्रेकिंगला पडला, तोंड फुटलं, आतमध्ये तोंडात दात तुटले आणि रक्त यायला लागलं आतमध्ये, हे रक्त कुठं जाणार? श्वास मार्गात जाणार. जेव्हा ती व्यक्तीला आपण एका अंगावर झोपवतो तेव्हा ते तोंडावाटे रक्त बाहेर येतं आणि आतमध्ये जात नाही. आणि दुसरा फायदा असा होतो की माणूस शुद्धीत असताना ही जीभ आहे ही पुढं असते, बेशुद्ध झालं की पाठीमागं पडते आणि श्वास मार्गावर जाऊन पडते आणि श्वास बंद करते. जेव्हा आपण एखाद्याला एका अंगावर झोपवतो तेव्हा जीभ पाठीमागे जाऊन पडत नाही, बाजूला पडते आणि श्वास मार्ग ओपन राहतो आणि माणसाला श्वास घ्यायला सोपं जातं. त्यामुळे कुठलीही व्यक्ती, समजा एखाद्याला घरात जरी चक्कर आली, घेरी आली, फीट आली, कन्व्हल्जन आले आणि आपल्याला वाटते की अरे डॉक्टर येणार आहेत, थोड्या वेळात येत आहेत, पण अजून ती व्यक्ती निश्चित पडली आहे, बेशुद्ध आहे, पण तिला CPRची गरज नाही, त्या व्यक्तीला कायम एक लक्षात ठेवायचं, एका अंगावर झोपवायचं हे लक्षात ठेवा. केवळ एका अंगावर झोपवल्याने त्या व्यक्तीचा ॲस्पिरेशनपासून आपण बचाव करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. पण कधी कधी असं होऊ शकतं की जी व्यक्तीला तुम्ही मदत करताय ती व्यक्ती तुमच्या ओळखीची नाही आहे. तोंडामधनं रक्त येत आहे, घाण येत आहे, उलटी आलेली आहे आणि तुम्हाला वाटतंय की अरे मी या व्यक्तीला तोंडाला तोंड लावून श्वास दिला तर मला काही आजार होतील. CPR डिनायलचा जेव्हा एक कारण मीमांसा झाली, सर्वे केला गेला की का बाबा या माणसानं माहीत नव्हतं का CPR कशी द्यायची? माहीत होतं, मग का दिला नाही? त्याच्या मागं मुख्य कारण लोकांनी नमूद केलं की तोंडाला तोंड लावून श्वास देणे हा प्रकाराला आम्ही मे बी फेवरेबल नव्हतं म्हणून आम्ही दिला नाही. म्हणून मग रिसर्च काउन्सिलने काय सांगितलं की जेव्हा अशी कधी वेळ येते की एखादी व्यक्ती बेशुद्ध पडली आहे, तिचा श्वास बंद पडला आहे, जिला मदतीची गरज आहे, जिला CPRची गरज आहे, पण मला तोंडाला तोंड लावून श्वास द्यायचा नाही आहे, तर अशा व्यक्तीचा मृत्यू जर का टाळायचा आहे, ब्रेन डेथ टाळायची असेल तर कॉम्प्रेशन ओनली CPR चालू करा की त्वरित त्या व्यक्तीला छातीच्या मध्यभागी छाती दाबायला लागा आणि मिनिटाला 100 ते 120 या गतीने छाती दाबत राहा. जोपर्यंत ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जात नाही, मे बी 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, जोपर्यंत ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जात नाही तोपर्यंत केवळ आणि केवळ छाती दाबा. बरेचदा लोक काय करतात, फक्त गाडीत टाकून नेतात. तर गाडीत टाकून न्यायच्याऐवजी काय करा, गाडीत असताना त्याची छाती दाबत राहा. छातीच्या मध्ये कुठं दाबायची ते पण सांगितलं, मध्यभागी छाती दाबत राहा. त्याच्यामुळे काय होईल, हार्टचं एक्सटर्नल पंपिंग होईल, मेंदूचा रक्तपुरवठा चालू होईल. पण तुम्ही म्हणाल की अरे मग ही व्यक्ती तर श्वास घेत नाहीये, मी नुसतीच छाती दाबतोय, मी मग फक्त रक्त पुरवठा होतोय, तिला ऑक्सिजन कुठं मिळतोय? मग कशी काय तिची ब्रेन डेथ टाळेल? कसा मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होईल? तर याच्या मागचं कारण असं असतं की व्हाय कॉम्प्रेशन ओनली CPR कॅन सेव्ह द लाईफ. ओके, इन अ रेअर सिच्युएशन. आत्ता मी शुद्धीत आहे, मी जो काही ऑक्सिजन घेतोय तो माझ्या रक्तात मिसळलेला आहे. पुढच्या क्षणाला मी बेशुद्ध झालो तर माझ्या रक्तात ऑक्सिजन आहे का नाही आहे? मी शुद्धीत असताना जो काही ऑक्सिजन घेतला तो माझ्या रक्तामध्ये साठून राहिलेला आहे. जरी मी बेशुद्ध झालो तरी ऑक्सिजन रक्तामध्ये आहे. हा जो रक्तात आधीपासून साठून राहिलेला ऑक्सिजन आहे, बेशुद्ध होण्याच्या आधीचा जो ऑक्सिजन आहे, तो माणसाला 10 मिनिटं जिवंत ठेवण्यासाठी पुरेसा असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही केवळ छाती दाबत राहता तेव्हा रक्तामध्ये जो काही आधीचा साठलेला ऑक्सिजन आहे तो मेंदूकडे जात राहतो. जरी तुम्ही त्याला कृत्रिमरित्या श्वास दिला नाही तरी सुद्धा त्याची ब्रेन डेथ होण्यापासून त्याला तुम्ही वाचू शकता. त्यामुळे तुम्ही कोणतंही कारण सांगू नका. हा विचार करा की माझ्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला अचानक अशी दुर्घटना झाली असती आणि बेशुद्ध पडला असता, जर का त्याला आपल्याला कळलं असतं की अरे त्याला त्वरित CPR दिला गेला असता तर तो वाचला असता, तर आपण जे केलं असतं ते आत्ता करा. आपण त्रयस्थ भूमिकेतनं बरेचदा चुकीचे निर्णय घेतो. आपण त्या भूमिकेत जा आणि बघा तुम्ही कधीच त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जीव वाचवण्यासाठी कधीच तुम्ही मागं हटणार नाही. हृदयविकाराचा झटका म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला, कारण आपल्याला उशीर झाला आहे. की हे हृदय आपलं बनलेलं, हे मांसपेशी किंवा मसलपासून बनलेलं आहे
आणि जसं मेंदूला रक्तपुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा लागतो, तसंच हृदयाच्या मांसपेशी आहेत त्याला सुद्धा पंपिंग करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा लागतो. जसं इलेक्ट्रिकचा पंप आहे, आपला घरातला पाण्याचा पंप आहे, ते चालण्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागती तरच तो पंप चालतो. तसाच त्या पद्धतीने हे हृदय आहे, मांसपेशीचं जे बनलेलं आहे, स्नायूचं बनलं आहे, त्याला जे पंपिंग करण्यासाठी जो पुरवठा आहे तो ऑक्सिजनचा लागतो. आणि तो ऑक्सिजन कशामार्फत मिळतो? रक्तामार्फत मिळतो. रक्त कशामार्फत मिळतं? हृदयाच्या 3 मुख्य रक्तवाहिन्या, ज्याला आपण बरेचदा ऐकतो ट्रिपल वेसल डिसीज आपण म्हणतात डॉक्टर, की त्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज झालं तर त्या ठिकाणी रक्तपुरवठा होत नाही. डॉक्टर म्हणतात 1 रक्तवाहिनी ब्लॉकेज झाली, 2 झाली, 3 झाली. त्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या 3 मुख्य रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामार्फत हृदयाला रक्तपुरवठा होत असतो. म्हणजे हृदयाला काय मिळतं? ऑक्सिजन मिळतो. काही कारणांनी या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज झालं, गुठळी झाली तर काय होतं? हृदयाच्या पुढच्या भागाला कमी रक्तपुरवठा होता. आपण बरेचदा म्हणतो अचानक झाला. अचानक कुठली गोष्ट होत नाही, पहिलं लक्षात ठेवा. आपण म्हणतो काही नाही होत, चांगला होता, अचानक झाला. अचानक काही होत नाही. निसर्ग आपल्याला वॉर्निंग साईन देत असतो. आज तुमची जीवनशैली व्यवस्थित नाही, झोप व्यवस्थित नाही, खाणं व्यवस्थित नाही, ओके, ही गुठळी असते, हे जे ब्लॉकेज असतं हे 3 गोष्टींचं बनत असतं. एक म्हणजे कोलेस्ट्रॉल, जास्तीची चरबी. दुसरं म्हणजे रक्त घट्ट होणं, ज्याला आपण म्हणतो रक्ताच्या गुठळ्या होणं. आणि तिसरं म्हणजे वाढलेली साखर. या 3 गोष्टीमुळे हे या ठिकाणी आतमध्ये जो ब्लॉकेज आहे, क्लॉट आहे, थ्रोम्बस आहे, तो बनत असतो. आणि मग 20%, 30%, 40% असं थोडा वाढत जातो. आपल्याला त्याचे सायन्स मिळतात. कधी कधी रुग्ण आपल्याकडे येतो, डॉक्टर काय होतं ना, मी 1 महिन्याभरापूर्वी 4 किलोमीटर चालायचो किंवा टेकडी चढून वरती जायचो, काही नाही वाटायचं. आता निम्म्यावर गेलं ना की दम लागतो, मला बसावं लागतं, छाती भरून येते. मग थोडं बसलं की बरं वाटतं, मग परत चालत गेले की बरं वाटतं. हे काय होतंय? हे तुम्हाला वॉर्निंग देतंय की हृदयाला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, आतमध्ये कुठेतरी ब्लॉकेज असण्याची शक्यता आहे. अशा वेळेला आपण डॉक्टरांकडे जाऊन जर काही ECG, कोलेस्ट्रॉल, साखर आणि या चाचण्या केल्या तर आपल्याला आधीच त्या गोष्टीचं निदान होऊ शकतं. पण आपण दुर्लक्ष केलं, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि हा ब्लॉकेज जो आहे 20%, 30%, 50%, 60%, 70% होता एका दिवशी तो 100% ब्लॉक झाला. हृदयाची रक्तवाहिनी पूर्णपणे ब्लॉक झाली तर काय होणार? पुढच्या भागाला बिलकुलच रक्त मिळणार नाही. पूर्ण 100% ब्लॉक झालं की पुढच्या बाजूला अजिबातच रक्त मिळणार नाही. म्हणजे पुढच्या भागाला काय मिळणार नाही? ऑक्सिजन नाही. तर हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या त्या भागाला, ज्या भागाला ती रक्तवाहिनी पुरवठा करते, त्या भागाला रक्तपुरवठा नाही झाला, ऑक्सिजन पुरवठा नाही झाल्यामुळे हृदयाच्या मांसपेशी तडफड करायला लागतात. त्याला म्हणतात हार्ट अटॅक.